तुम्ही कधी असा विचार करू शकता का की एखादी गगनचुंबी इमारत किंवा एखादे प्रचंड मोठे मंदिर बांधायचे आहे, पण त्या इमारतीचा पाया जमिनीवर नाही तर थेट आकाशाच्या दिशेने खणायला सुरुवात केली आहे? तुम्ही कधी ऐकले आहे का की घराचे छत आधी बांधले गेले, मग भिंती आणि सर्वात शेवटी त्या घराचा पाया रचला गेला? विज्ञानाच्या आणि इंजिनिअरिंगच्या कोणत्याही पुस्तकात हे शक्य नाही. आजच्या 21व्या शतकातील अत्यंत प्रगत मशीन्स, सुपर कॉम्प्युटर्स आणि हजारो इंजिनियर्स मिळूनही जे काम करू शकत नाहीत, ते काम आजपासून तब्बल 1200 वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्रातील एका ठिकाणी घडले आहे. एक असा चमत्कार ज्याला पाहून जगभरातील शास्त्रज्ञ, आर्किटेक्ट्स आणि संशोधक अक्षरशः डोक्याला हात लावून विचार करतात की हे मानवाने बनवले की परग्रहावरून आलेल्या एलियन्सनी? आज आपण अशा एका मंदिराच्या महारहस्याचा उलगडा करणार आहोत, ज्याने भूगोलाचे, विज्ञानाचे आणि वास्तुकलेचे सगळे नियम खोटे ठरवले आहेत. हे मंदिर विटांवर विटा रचून बांधलेले नाही, तर एका अखंड, सलग आणि भयंकर मोठ्या काळ्याकुट्ट पाषाणाला एका पूर्ण डोंगराला वरून खाली कोरून तयार केले आहे. महाराष्ट्रातील 5 रहस्यमय शिवमंदिरांच्या मालिकेतील हा एपिसोड तुम्हाला आपल्या प्राचीन भारतीय विज्ञानाची अशी एक ओळख करून देईल, जी ऐकून तुमची छाती अभिमानाने फुलून येईल आणि त्याचवेळी तुमच्या मनात हजारो प्रश्न निर्माण होतील. हे ठिकाण आहे छत्रपती संभाजीनगर जवळील वेरूळ लेण्यांमधील गुहा क्रमांक 16, म्हणजेच साक्षात कैलास मंदिर. वेरूळ म्हणजेच एलोरा. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये लपलेला हा परिसर. या ठिकाणी एकूण 34 लेणी आहेत, पण त्या सर्वांमध्ये कैलास मंदिर इतके वेगळे आणि इतके अवाढव्य आहे की त्याच्यापुढे ताजमहालसारखी वास्तू ही अगदीच सामान्य वाटू लागते. हे मंदिर भगवान शिवाचे निवासस्थान असलेल्या हिमालयातील कैलास पर्वताची हुबेहूब प्रतिकृती मानले जाते. पण हे मंदिर इतके गूढ का आहे? याचे असे कोणते रहस्य आहे ज्याने जगभरातील अभ्यासकांची झोप उडवली आहे? चला, या रहस्याच्या मुळाशी जाऊया. सर्वात पहिले आणि सर्वात मोठे रहस्य म्हणजे या मंदिराची उलट निर्मिती, म्हणजेच टॉप डाऊन एक्स्कॅव्हेशन. जगातील कोणतीही इमारत किंवा मंदिर बांधताना आधी जमीन सपाट केली जाते, पाया खणला जातो, त्यावर खांब उभे केले जातात, भिंती बांधल्या जातात आणि शेवटी कळस किंवा शिखर बसवले जाते. पण कैलास मंदिराच्या बाबतीत हा नियम पूर्णपणे उलटा आहे. या मंदिराची निर्मिती जमिनीवरून नाही तर डोंगराच्या माथ्यावरून, शिखरावरून सुरू झाली आणि ती खाली पायापर्यंत कोरत नेण्यात आली. कल्पना करा, एक सलग काळा पाषाण असलेला अवाढव्य डोंगर. त्या डोंगराच्या वरच्या भागातून छिन्नी आणि हातोड्याच्या सहाय्याने कोरकामाला सुरुवात होते. आधी मंदिराचा कळस कोरला जातो, त्यानंतर हळूहळू खाली येतं मंदिराचे छत, मग खांब, मग भिंती, मग मूर्ती आणि सर्वात शेवटी मंदिराचा पाया कोरला जातो. यात सर्वात भयंकर गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे झिरो मार्जिन ऑफ एरर, म्हणजे चूक करायला अजिबात माफी नाही. जर तुम्ही खालून वर बांधकाम करत असाल आणि एखादा दगड चुकीचा बसवला गेला तर तो तुम्ही काढून दुसरा टाकू शकता. पण जेव्हा तुम्ही एकच अखंड डोंगर कोरत असता आणि एखादा खांब कोरताना छिन्नीचा एक घाव जरी चुकीचा पडला, दगडाचा एखादा तुकडा जरी जास्त तुटला, तर तो पुन्हा जोडता येत नाही. पूर्ण मंदिराची रचना तिथेच बिघडू शकते आणि वर्षानुवर्षांची मेहनत मातीत मिळू शकते. पण कैलास मंदिरात हजारो मूर्ती, शेकडो खांब, नक्षीदार छत आणि अवाढव्य हत्ती कोरलेले आहेत आणि या संपूर्ण मंदिरात एकही चूक, एकही क्रॅक किंवा एकाही ठिकाणी जोडलेला दगड आढळत नाही. हे कसे शक्य आहे? 1200 वर्षांपूर्वी जेव्हा कागदावर नकाशे बनवण्यासाठी आजच्यासारखे सॉफ्टवेअर नव्हते, 3D मॉडेलिंग नव्हते, तेव्हा एका अखंड दगडात डोळ्यांसमोर हे संपूर्ण मंदिर त्यांनी कसे पाहिले असेल? हे मंदिर कोणी बांधले, यामागे एक अत्यंत रंजक आणि ऐतिहासिक कथा दडलेली आहे. इसवी सनाच्या 8व्या शतकात महाराष्ट्रावर राष्ट्रकूट घराण्याचे राज्य होते. त्यावेळचे राजे होते कृष्ण प्रथम. एकदा राजे कृष्ण प्रथम अत्यंत गंभीर आजारी पडले. त्यांचे प्राण धोक्यात आले होते. तेव्हा त्यांची राणी, जिचे नाव एलू किंवा मणिकावती होते, तिने भगवान शिवाला साकडे घातले. तिने नवस केला की जर माझे पती या आजारातून सुखरूप वाचले तर मी तुझ्यासाठी एक अत्यंत भव्य आणि जगात कुठेही नसेल असे मंदिर बांधीन, आणि जोपर्यंत त्या मंदिराचे शिखर मी माझ्या डोळ्यांनी पाहत नाही तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही ग्रहण करणार नाही, मी उपवास करेन. शिवाच्या कृपेने राजा कृष्ण प्रथम यांचा आजार बरा झाला. राजाने राणीला तिचा नवस पूर्ण करण्याचे वचन दिले. राणीने उपवास सुरू केला आणि राजाने राज्यभरातील सर्वात महान आर्किटेक्ट्स आणि वास्तुविशारदांना बोलावणे पाठवले. राजाने त्यांना सांगितले, मला एका डोंगरातून एक भव्य शिवमंदिर बांधून हवे आहे आणि ते लवकरात लवकर पूर्ण व्हायला हवे, जेणेकरून राणी त्या मंदिराचे शिखर पाहून आपला उपवास सोडू शकेल. जेव्हा त्या वास्तुविशारदांनी डोंगराची पाहणी केली तेव्हा त्यांनी राजाला हात जोडून सांगितले, महाराज, एवढे भव्य मंदिर या काळ्या पाषाणात कोरून काढायचे असेल तर फक्त शिखर दिसायलाच अनेक महिने लागतील आणि पूर्ण मंदिर तयार व्हायला अनेक दशके लागतील. राणीसाहेब इतके महिने उपवास करू शकणार नाहीत, त्यांचे प्राण जातील. राजा निराश झाला. राणीचे प्राण कसे वाचवायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा तिथे कोक्सा नावाचा एक अत्यंत हुशार आणि रहस्यमय वास्तुविशारद पुढे आला.
त्याने राजाला वचन दिले, महाराज तुम्ही चिंता करू नका. मी तुम्हाला आणि राणीसाहेबांना अवघ्या एका आठवड्यात या मंदिराचे शिखर दाखवून देईन. सर्वांना वाटले हा माणूस वेडा झाला आहे की काय? एका आठवड्यात डोंगरातून शिखर कसे दिसणार? पण कोक्सा या महान इंजिनियरने आपली बुद्धी पणाला लावली. त्याने डोंगराच्या खालून कोरकामाला सुरुवात करण्याऐवजी डोंगराच्या माथ्यावर जाऊन थेट शिखरच कोरायला सुरुवात केली. अवघ्या काही दिवसांत डोंगराचा वरचा भाग तासून त्याने एका सुंदर शिखराचा आकार तयार केला. राणीने ते शिखर पाहिले आणि आपला उपवास सोडला. त्यानंतर त्या शिखराच्या खालचा भाग कोरत कोरत हे कैलास मंदिर पूर्णत्वास नेले गेले. पण ही कथा ऐकायला जेवढी सोपी वाटते, विज्ञानाच्या दृष्टिकोनातून ती तितकीच अशक्य आणि भयानक आहे. आता आपण या मंदिराच्या गणिताकडे आणि दुसऱ्या सर्वात मोठ्या रहस्याकडे वळूया. हे रहस्य म्हणजे गायब झालेला 4 लाख टन दगड. कैलास मंदिर हे साधारण 164 फूट लांब, 109 फूट रुंद आणि तब्बल 98 फूट उंच आहे. म्हणजे जवळजवळ एका 10 मजली इमारती इतके हे मंदिर उंच आहे. हे मंदिर तयार करण्यासाठी त्या डोंगरातून जो दगड खोदून बाहेर काढण्यात आला, त्याचे वजन अभ्यासकांच्या मते तब्बल 4 लाख टन इतके होते. 4 लाख टन काळाकुट्ट आणि अतिशय कठीण असा बसॉल्ट खडक तिथून फोडून बाहेर काढण्यात आला. इतिहासकारांच्या मते हे मंदिर पूर्ण करण्यासाठी सुमारे 18 वर्षांचा कालावधी लागला. आता थोडं गणित करूया. जर 4 लाख टन खडक 18 वर्षांत काढला असेल तर वर्षाचे 365 दिवस आणि दिवसाचे 12 तास सलग काम चालले असे मानले तरी दर तासाला सुमारे 5 टन खडक कामगारांना खोदावा लागतो आणि तिथून बाहेर फेकावा लागतो. दर तासाला 5 टन खडक, तेही फक्त छिन्नी आणि हातोड्याच्या मदतीने. आजच्या युगात महाकाय जेसीबी आणि डायनामाइटचे स्फोट करूनही एका तासात 5 टन कठीण काळा खडक सलग 18 वर्षे काढणे हे अशक्यप्राय काम मानले जाते. मग 8व्या शतकात हे कसे घडले? त्यांच्याकडे असे कोणते प्रगत तंत्रज्ञान होते ज्याचा उल्लेख इतिहासात सापडत नाही? आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे तो 4 लाख टन काढलेला खडक गेला कुठे? जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्खनन होते तेव्हा त्या दगडांचा ढिगारा किंवा मलबा आजूबाजूच्या परिसरात कुठेतरी असायला हवा. पण संशोधकांनी वेरूळच्या आजूबाजूला 50 किलोमीटरच्या परिसरात शोध घेतला, पण त्यांना त्या 4 लाख टन दगडांचा एक छोटासा तुकडाही सापडला नाही. तो संपूर्ण डोंगरच्या डोंगर जणू काही वाफ होऊन हवेत उडून गेला. काही संशोधक असे मानतात की हा खडक इतर शहरे बांधण्यासाठी वापरला गेला असावा. पण तत्कालीन नोंदींमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर खडक वाहून नेल्याचा कोणताही उल्लेख नाही. मग तो दगड गेला कुठे? काही पाश्चात्य अभ्यासक आणि एन्शंट एलियन्स थिअरीचे समर्थक असे ठामपणे मानतात की हे मंदिर मानवाने छिन्नी हातोड्याने बनवलेलेच नाही. त्यांच्या मते इथल्या प्राचीन भारतीयांकडे एक अशी लेझर मशीन किंवा ब्रह्मास्त्रासारखी प्रगत ध्वनी लहरींची टेक्नॉलॉजी, साऊंडवेव्ह टेक्नॉलॉजी होती, जिने हा खडक अक्षरशः वितळवून टाकला किंवा त्याचे बाष्पीभवन केले. विज्ञानाला आजही या 4 लाख टन गायब झालेल्या दगडाचे रहस्य सोडवता आलेले नाही. आता वळूया कैलास मंदिराच्या तिसऱ्या रहस्याकडे, अभेद्य वास्तू आणि औरंगजेबाचा पराभव. तुम्ही इतिहासात वाचले असेल की अनेक परकीय आक्रमकांनी भारतात येऊन अनेक भव्य मंदिरे, मूर्ती आणि विद्यापीठे उद्ध्वस्त केली. मुघल बादशाह औरंगजेब हा मूर्तिभंजनासाठी खूप प्रसिद्ध होता. त्याने काशी, विश्वनाथ, मथुरा अशी अनेक मंदिरे पाडली. जेव्हा औरंगजेबाला वेरूळच्या या कैलास मंदिराबद्दल समजले तेव्हा त्याच्या डोळ्यात हे मंदिर खुपू लागले. हे हिंदूंचे इतके भव्य आणि मजबूत मंदिर उभे कसे? या रागाने त्याने इसवी सन 1682 मध्ये आपले तब्बल 1000 सैनिक हे मंदिर पाडण्यासाठी वेरूळला पाठवले. औरंगजेबाच्या 1000 सैनिकांनी सलग 3 वर्षे रात्रंदिवस या कैलास मंदिरावर हातोडे, घण आणि लोखंडी पहारींनी प्रहार केले. 3 वर्षे 1000 लोक हे मंदिर तोडण्याचा प्रयत्न करत होते. पण कैलास मंदिराच्या त्या काळ्या पाषाणाने आणि भगवान शिवाच्या त्या अदृश्य शक्तीने औरंगजेबाच्या सैन्याला अक्षरशः रडवले. 3 वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतरही ते सैनिक या मंदिराचा एक खांबही पाडू शकले नाहीत. ते फक्त काही मूर्तींचे चेहरे विद्रूप करू शकले, काही हत्तींच्या सोंडा तोडू शकले, पण मंदिराच्या मूळ ढाच्याला ते साधा धक्काही लावू शकले नाहीत. शेवटी औरंगजेबाला आपली हार मानावी लागली आणि त्याने ते सैन्य मागे बोलावले. एका दगडाने औरंगजेबाचा अहंकार मातीत मिळवला. हे जगातील एकमेव असे मंदिर आहे ज्याने परकीय आक्रमणाचे घाव अंगावर झेलूनही आपला कणा ताठ ठेवला आहे. या मंदिराच्या रचनेकडे तुम्ही बारकाईने पाहिले तर तुम्हाला जाणवेल की हे मंदिर एका जागी स्थिर नाहीये, तर ते तरंगत आहे. होय, मंदिराच्या तळाशी चारही बाजूंनी अवाढव्य असे 100 हत्ती कोरलेले आहेत. या हत्तींच्या पाठीवर हे संपूर्ण कैलास मंदिर उभे आहे असे दृश्य तिथे निर्माण केले आहे. जणू काही साक्षात कैलास पर्वत या हत्तींनी आपल्या पाठीवर उचलून धरला आहे. या हत्तींचे कोरीवकाम इतके जिवंत आहे की त्यांच्या सोंडा, त्यांचे कान आणि त्यांच्या अंगावरील अलंकार अगदी खऱ्याखुऱ्या हत्तींसारखे भासतात. मंदिराच्या भिंतींवर संपूर्ण रामायण आणि महाभारत कोरलेले आहे. एका बाजूला प्रभू श्रीराम, रावण, वानरसेना यांचे युद्ध कोरलेले आहे, तर दुसऱ्या बाजूला महाभारतातील कौरव पांडवांचे युद्ध
आणि भगवान श्रीकृष्णाचे गीता सांगतानाचे दृश्य कोरलेले आहे. यातील सर्वात प्रसिद्ध आणि अंगावर शहारे आणणारे शिल्प म्हणजे रावणानुग्रह शिल्प. या शिल्पात दशानन रावण आपल्या 20 हातांनी संपूर्ण कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न करत आहे आणि भगवान शिव अत्यंत शांतपणे फक्त आपल्या पायाचा एक अंगठा दाबून त्या रावणाचा अहंकार चिरडत आहेत असे दृश्य कोरले आहे. त्या पाषाणात रावणाच्या चेहऱ्यावरील वेदना आणि शिवाच्या चेहऱ्यावरील शांतता इतक्या हुबेहूब कोरल्या आहेत की ते पाहताना आपण 1200 वर्षे मागे जातो. पण कैलास मंदिराचे रहस्य फक्त जमिनीवर नाही तर जमिनीच्या खालीही दडलेले आहे. हे आहे आपले चौथे रहस्य, भुयारी मार्ग आणि पाताळनगरी. कैलास मंदिराच्या खाली आणि आजूबाजूच्या लेण्यांमध्ये अनेक गुप्त भुयारे आणि अरुंद मार्ग आहेत. यातील अनेक मार्ग आज पुरातत्व विभागाने ASI लोखंडी जाळ्या लावून कायमचे बंद केले आहेत. या बंद जाळ्यांमागे काय आहे? अनेक अभ्यासक आणि भूगर्भशास्त्रज्ञांनी जेव्हा या लेण्यांचा अभ्यास केला तेव्हा त्यांना आढळले की ही भुयारे अत्यंत खोलवर जमिनीच्या खाली जातात. काहींचा असा दावा आहे की ही भुयारे एका विशाल अंडरग्राउंड सिटी म्हणजेच पाताळनगरीकडे जातात. असे म्हणतात की हे मंदिर फक्त वरून खालीच कोरले नाहीये, तर जमिनीच्या खालीही त्याची एक वेगळी दुनिया आहे. काही वर्षांपूर्वी एका परदेशी संशोधकाने या बंद भुयारांच्या आत एक छोटा कॅमेरा आणि सेन्सर्स पाठवण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्या सेन्सर्समध्ये अत्यंत विचित्र अशा मॅग्नेटिक आणि रेडिओ ॲक्टिव्ह लहरींची नोंद झाली होती. हे कसे शक्य आहे? जमिनीच्या खाली एवढ्या शक्तिशाली चुंबकीय लहरी कुठून येत आहेत? काही स्थानिक लोकांच्या मते आणि जुन्या दंतकथांनुसार या भुयारांचा संबंध थेट हिमालयातील खऱ्या कैलास पर्वताशी किंवा तिबेटमधील रहस्यमय शंभाला नगरीशी आहे. प्राचीन काळी महान ऋषीमुनी आणि योगी याच भुयारी मार्गांचा वापर करून ध्यानधारणेसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असत. आज ही भुयारे बंद असली तरी त्यातून येणारा तो थंड आणि गूढ वाऱ्याचा प्रवाह आजही तिथे उभे राहिल्यावर अंगावर काटा आणतो. कैलास मंदिराच्या प्रांगणात एक प्रचंड मोठा आणि अखंड दगडात कोरलेला ध्वजस्तंभ कीर्तिस्तंभ आहे. हा स्तंभ 50 फुटांपेक्षा जास्त उंच आहे. आजच्या काळात एवढा मोठा सिमेंटचा खांब उभा करायचा असेल तरी अनेक क्रेन लागतात. मग त्या काळात हा 50 फुटी अखंड पाषाणाचा खांब ज्याला कुठेही जोड नाही तो तिथे कसा कोरला गेला? आणि तो वादळ भूकंप येऊनही हजारो वर्षे तसाच ताठ कसा उभा आहे? याचं उत्तर कोणत्याही इंजिनियरकडे नाही. मित्रांनो, जगभरातील लोक इजिप्तच्या पिरॅमिड्सचे आश्चर्य व्यक्त करतात. पिरॅमिड्स महान नक्कीच आहेत, पण ते दगडांवर दगड रचून बांधले आहेत. परंतु आपले कैलास मंदिर हे जगातील एकमेव असे उदाहरण आहे जिथे माणसाने एका डोंगराला साक्षात देवाचे रूप दिले आहे. हे मंदिर म्हणजे केवळ एक दगडी वास्तू नाही, तर ती आपल्या पूर्वजांच्या प्रगत विज्ञानाची, अफाट बुद्धिमत्तेची आणि भगवान शिवाप्रती असलेल्या अथांग श्रद्धेची साक्ष आहे. जेव्हा आपण कैलास मंदिरात प्रवेश करतो तेव्हा तिथे कोणताही पुजारी नसतो, तिथे नियमित पूजा होत नाही. पण त्या शांततेत, त्या काळ्या पाषाणाच्या भिंतींवर हात ठेवला की एक वेगळीच ऊर्जा शरीरातून वाहू लागते. हजारो वर्षांपासून त्या दगडांनी अनेक रहस्ये, अनेक मंत्र आणि अनेक चमत्कार आपल्यात सामावून ठेवले आहेत. कदाचित हे मंदिर मानवाने बनवलेच नसेल. कदाचित ते साक्षात शिवगणांनी रातोरात उभे केले असेल. किंवा कदाचित आपल्या प्राचीन भारताचे विज्ञान आजच्या विज्ञानापेक्षा हजारो पटींनी प्रगत असेल, ज्याचा आपण फक्त अंदाजच लावू शकतो. सत्य काहीही असो, पण कैलास मंदिर हे भारताचे आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्राचे असे वैभव आहे जे पाहिल्याशिवाय आपला जन्म सार्थकी लागणार नाही. तुम्हाला जर खऱ्या अर्थाने भारताची ताकद आणि प्राचीन वास्तुकलेचा चमत्कार पाहायचा असेल तर छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळमधील या कैलास मंदिराला एकदा तरी नक्की भेट द्या. तो उलटा कोरलेला डोंगर, ते विशाल हत्ती आणि ती रहस्यमय भुयारे तुम्हाला विचार करायला भाग पाडतील की आपण खरोखर प्रगत आहोत की आपले पूर्वज. मित्रांनो, महाराष्ट्रातील रहस्यमय शिवमंदिरांच्या या मालिकेतील कैलास मंदिराचा हा महा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? तुमच्या मनात या मंदिराबद्दल कोणते विचार आले हे कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही कधी कैलास मंदिराला भेट दिली असेल तर तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. आणि हो, अशीच रहस्यमय, आध्यात्मिक आणि अंगावर काटा आणणारी माहिती पाहण्यासाठी कथा मनातल्या या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि गूढ रहस्यासोबत. तोपर्यंत हर हर महादेव.